पटकन दुसरं डायव्हर्जन आलेलं आहे. अजून एक 8 वाजून 8 मिनटं झाली आहेत. बरोबर 117 किलोमीटर झालेत. हे तळवली गाव आहे बहुतेक. येस, हे तळवली गाव आहे. चिटकव नका रे गाडी. बाईकवाले नुसते चिटकून गाड्या चालवतात. अरे बाबा, ह्याच्यातला कोणतरी एक मंद दिसतोय यार. निघाला पाहिजे. हा रस्ता जरा खड्ड्यांचा आहे. चला, एक 600-700 मीटरचं डायव्हर्जन होतं. कुठे दोन्ही बाजूने ट्रॅफिक आहे आणि कुठे सिंगल ट्रॅफिक आहे कळतच नाही. चला, हे बाजूला MCL आहे. हा काहीतरी M कॅफे आहे. इथे सगळं ऑर्गॅनिक फूड मिळतं. त्या MCL कॅफे पासून पुढे आता फुल कॉन्क्रीटचा रोड आहे. चला, पुन्हा एक डायव्हर्जन. 8 वाजून 12 मिनटं झाली आहेत. उजव्या बाजूच्या दोन्ही कॉन्क्रीट लेन, म्हणजे मधला पूर्ण कॉन्क्रीट लेन झालेला आहे. आता आपण सर्व्हिस रोडवरून आहोत. बरोबर 120 किलोमीटर झालेत. सगळे डायव्हर्जन्स एक 500-600 मीटरचे आहेत. एखाद दुसरा 1-2 किलोमीटरचा डायव्हर्जन आहे मध्ये. तर हा बघूया. 120 किलोमीटरला आपण एंट्री केली होती. पेवर ब्लॉक आहेत. वन वे डायव्हर्जन असेल तर चांगलं होतं की ओव्हरटेक वगैरे करता येतात. कंटेनर एका साईडने गेल्यानंतर साईडने निघता येतात. पण दोन्ही साईड ट्रॅफिक असेल तर समोरून येणारं ट्रॅफिक अवॉइड करता करता फार दमछाक होऊन जाते ओव्हरटेक करताना. चला, हे पण आता जवळजवळ 500 मीटरचं डायव्हर्जन होतं. हे बघा, कॉन्क्रीट रोड दोन्ही झालेले आहेत. चला, आता आपण पुन्हा टाइम लॅपला स्विच करूया. बरोबर 8 वाजून 18 मिनटं झाली आहेत. इंदापूर बायपासच्या एंट्री जवळ पोहोचलोय आपण आता. आणि आता इंदापूर सिटीमध्ये आपण एंट्री घेतली आहे. हा रोड चांगला आहे, पण तरी पण हा नवीन हायवे नाही आहे. त्यामुळे मी इथं नॉर्मल स्पीडमध्ये व्हिडिओ घेतोय.
मी नेहमी म्हणतो की इंदापूर आणि माणगावमधून 9च्या अगोदर पास होऊन जायचं. नऊ नंतर ऑफिस टाईम असतं, शाळा असतात, ट्रॅफिकमध्ये अडकून पडायला होतं इंदापूर माणगावमध्ये. बरोबर आता 126.8 किलोमीटर झाले आहेत. 8:19 झाले आहेत. नशीब रोड चांगला आहे, तुळतुळीत आहे डांबराचा. हे बघा बायकर्स एकदम रापचिक. मला नाश्त्यासाठी किंवा चहासाठी असं जरा व्यवस्थित ओपन ठिकाणी थांबायला आवडतं. हॉटेलपेक्षा टपरीवरचा चहा मस्त वाटतो. हे माणगावमध्ये लोक कसे काय रस्त्याच्या कडेला गाड्या लावून थांबतात तेच कळत नाही. माणगावमधली पण काही हॉटेल्स फेमस आहेत नाश्त्यासाठी, पण गाडी लावायची जाम पंचायत हो. त्यापेक्षा ओपनमध्ये जायचं, कुठेही गाडी लावायची, पटकन नाश्ता करायचा, चहा प्यायची आणि कल्टी मारायची. ही अपना फंडा आहे. चला इथून पुढे मला वाटतं कॉन्क्रीट रोडला सुरुवात होईल आणि इंदापूरचा CNG पंप पण येईल. चला रस्ता एकदम चकाचक. चला स्विच टू टाइम लॅप्स. तर बरोबर 8:25 झाली आहेत. 133.3 किलोमीटर झालेले आहेत आणि माणगावचा बायपास जिथून सुरू होतो तिथून आता हा सिंगल रोड सुरू झाला आहे. आणि मी टाइम लॅप्सवरनं आता नॉर्मल स्पीड व्हिडिओवर स्विच केलं आहे. हा बघा हाच तो पॉईंट, इथून माणगाव बायपासला सुरुवात होते. चला माणगावचा पण हा रोड अगदी छान ठेवला आहे, डांबराचा, तुळतुळीत. एकदम मस्का रोड आहे. का 9च्या अगोदर आलं की हे असं असतं, मस्तपैकी पटकन निघायला मिळतं बाहेर, अडकून पडायला नाही होत. आता मी तुम्हाला खामगावचं एक CNG स्टेशन दाखवलंय. त्याच्या अलीकडे पण आता मला एक्झॅक्टली माहीत नाही, मी घरी गेल्यावर मॅपवर बघीन ते, एक जिओचा पेट्रोल पंप आहे, तिथे पण CNG सुरू झालेलं आहे. ST वाले भैया किधर को जा रहे हो? बरोबर आहे यार, हा JCB आहे. JCBच्या मागून किती वेळ चांगला, थोडंसं इरिटेट व्हायला होतं, पण जरा सावकाश ओव्हरटेक करावं. हे बघा इथे कशा गाड्या पार्क करतात आणि नाश्त्यासाठी थांबतात. पार्किंग मध्ये कॉम्प्रोमाइज नाही, थोडासा नाश्त्यामध्ये कॉम्प्रोमाइज करू शकतो.
हे असं कुठेतरी गाड्या उभ्या करून ट्रॅफिकला अडथळा करणं बरोबर नाही आहे. मग जिथे मोकळं असेल तिथेच थांबायचं मस्तपैकी. माझ्या पप्पांबरोबर 2दा-3दा आलो होतो तेव्हा इथे माणगावच्या बाहेर कोकण क्राऊन हॉटेल आहे, तिथे नाश्ता केला होता. हे बरोबर माणगावमधून बाहेर पडल्यावर थोडंसं उजव्या साईडला आहे कोकण क्राऊन. हा बघा, हा रोड जो श्रीवर्धनला जातो आतमध्ये त्याच्या थोडंसं पुढे आहे. गाडी पार्क करायला बऱ्यापैकी जागा आहे. दुपारी वगैरे आला तर मिळेल की नाही माहिती नाही, आता सकाळच्या वेळेला बरी आहे. हे बघा, हे आलं कोकण क्राऊन उजव्या बाजूला. हे बघा, इथे गाड्या उभ्या करायला व्यवस्थित जागा आहे. फक्त काय अपोजिट साईडला आहे, पण एवढा काय फरक नाही पडत. आणि नाश्ताही चांगला मिळतो, वडा, उसळ, डोसा, इडली, मिसळ. आता बरोबर 8:29 झाले आहेत. मला वाटतं मी 5:30ला म्हणजे 5:26 निघालो होतो. एक CNG भरण्यासाठी ब्रेक घेतला आहे आणि नंतर दुसरा CNG दाखवण्यासाठी एक ब्रेक घेतला. म्हणजे मला वाटतं आत्तापर्यंतचा हा रेकॉर्ड ब्रेक टायमिंग आहे. म्हणजे ह्यावरून आपल्याला कल्पना येते की रोड्स आर इम्प्रूव्हिंग. ठीक आहे, इम्प्रूव्हमेंट हळूहळू होते, पण होते, हे महत्त्वाचं आहे. म्हणजे बरोबर 3 तासात, त्यातली 10 मिनटं पण कमी करा, मी माणगावला पोचलेलो आहे. 5:30 ते 8:30 मध्ये एकदा गाडी पण थांबवली. जरा मागे नारळाचं झाड मध्ये येत होतं मागच्या विंडोच्या, ते जरा व्यवस्थित केलं, अगदी साईडला टाकलं. 5-5 मिनटाचे 3 ब्रेक तरी पकडा, म्हणजे कुठेतरी 6-7 मिनटं पण लागली असतील. 15 मिनटं पकडलं तरी 2.5-3 तासात आपण माणगावला पोचलेलो आहे. आता हा माणगावचा पूर्ण पॅच मी असाच ठेवतोय. टाईम लॅप्सवर कसं, टाईम लॅप्सवर बोलता नाही येत, फक्त टाईम लॅप्स रेकॉर्ड होतं. त्यामुळे नॉर्मल व्हिडिओमध्ये मी माहिती देऊ शकतो आणि टाईम लॅप्सवर तर तुम्हाला कल्पना येईल की रोड किती चांगले आहेत ते. आता हा माणगावचा पॅच संपला की आपण स्विच टू टाईम लॅप्स. मग डायरेक्ट नाश्ता करायला कुठे थांबू तिकडे. चला, आता माणगावमधून आपण जवळजवळ बाहेर निघायला आलोय. तर मी आता नॉर्मल व्हिडिओ बंद करतोय. स्विच टू टाइम लॅप्स. अजून 38 मिनटं झालेत. बरोबर 145.5 किलोमीटर झालेत. आणि आता हे अजून एक डायव्हर्जन आलेलं आहे. माणगाव गेल्यानंतर जवळजवळ 12-13 मिनिटांनी हे डायव्हर्जन आले. हे बघा, इथे पेवर ब्लॉक्स लावलेले आहेत. मित्रांनो, माझे इतरही व्हिडिओ पाहत राहा.
कोकणातले सगळे CNG पंप्स मी कव्हर केलेले आहेत, त्याचा मी व्हिडिओ बनवलेला आहे. नंतर मुंबई, पुणे, बँगलोर या हायवेवरचे CNG पंपचा मी व्हिडिओ बनवलेला आहे. मुंबई, पुणे, सोलापूर, हैदराबाद या मार्गावरचा पण मी एक CNG पंप्सचा व्हिडिओ बनवलेला आहे. तसंच ज्यांच्याकडे इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत, EV आहेत, तर त्यांच्यासाठी EV चार्जिंग स्टेशन्स कसे शोधायचे त्याची एक ॲप आहे EV आर्क, तर त्याचा एक व्हिडिओ मी बनवलेला आहे. तसं एक मला आता नवीन एक ॲप मिळालेली आहे, म्हणजे नवीन अशी ॲप नाही आहे, ॲक्च्युली ॲपचं नाव चेंज झालेलं होतं, नवगती ॲप म्हणून. त्यावर पण मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्या ॲपमध्ये आपल्याला ऑल ओव्हर इंडिया कुठेही CNG पंप आपल्याला शोधता येतात. आता हे लोणेरे आहे, लोणेरेच्या फ्लायओव्हरचं काम चालू आहे. हा लोणेरेच्या सर्व्हिस रोडवरून आपण चाललेलो आहोत. तर हे सगळे व्हिडिओ आहेत, ह्याच्या आय लिंक मी वरती देतो, तिथे क्लिक केलं तुम्ही तर तुम्हाला त्या व्हिडिओला रिडायरेक्ट होता येईल आणि तो व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल. चला, आता हे पण डायव्हर्जन आता लोणेरेचं संपत आलंय. हे पण साधारण 1 किलोमीटरचं डायव्हर्जन असेल. आणि इथून आता पुन्हा कॉन्क्रीट रोडला सुरुवात झालेली आहे. आणि आता पुढे वीर रेल्वे स्टेशन येईल. सगळ्यांना माहितीच आहे की तिथून रोड अगदी चकाचक सुरू झालेला आहे. हे माझं नेहमीचं वाक्य असतं प्रत्येक ब्लॉग मधलं. हा पण पेवर ब्लॉकच ठेवलाय. डाव्या बाजूची लेन कॉन्क्रीट झालेली आहे. थोडासा मोठा समजा, एक 2-3 किलोमीटरचा हा डायव्हर्जन समजा. चला, हे आता अजून एक डायव्हर्जन. सगळ्यांना घाई लागली, गाड्या घुसतात आहे बघा कसा उजव्या बाजूने. बघा अडका. आता असं नाही गाड्या चालवला पाहिजे ना, समोरून गाड्या येणार आहेत ना. एक चाक आमचं खाली आहे. आता एक लाईन लागली, हे बरं झालं, उत्तम झालं. आता कोणी घुसू नका. समोरून गाड्या आल्या की वांदे व्हायचे, तरी घुसवायला बघतात आहे मागची लोक. चला, बहुतेक मला वाटतं हे शेवटचं डायव्हर्जन असावं वीर रेल्वे स्टेशनच्या अगोदरचं. छान छान बंगले बांधलेले आहेत तिकडे, अगदी टुमदार असे बंगले आहेत. समोरून कुठली गाडी येत नाही बघून पटकन घुसवलं, ओव्हरटेक करून घेतलं. आता हे परत पेवर ब्लॉक. मला वाटतं हा एक जरासा मोठा डायव्हर्जन आहे.
8:45 झालेली आहेत. दोन्ही ट्रॅफिक आहे, उजव्याकडच्या सर्व्हिस रोड मधूनच आहे, उजवीकडच्या. बोलून बोलून कधीतरी जीभ घसरते, काय करावं. गाडीचा आवाज येतो कुळकुळ्यासारखा. मला पाहता यावं म्हणून हे या डायव्हर्जनचं सगळं मी रिअल टाईम व्हिडिओमध्ये काढलेलं आहे. नाही रे बाबा, नको करू ओव्हरटेक, समोरून गाडी येते. बाजूने मस्त कोकण रेल्वेचा सिंगल रूळ चाललेला आहे. तर मित्रांनो, हा आत्तापर्यंतचा सगळ्यात लांब आणि सगळ्यात घाणेरडा डायव्हर्जन होता, पण हा शेवटचाही डायव्हर्जन आहे आणि सब्र का फल मीठा होता है. यानंतर व्ही रेल्वे स्टेशन नंतर आपल्याला सुसाट गाडी पळवायला मिळणार आहे. चला, बराच मोठा डायव्हर्जन आहे आणि त्यात हे पेवर ब्लॉक. हा ब्रिज झाला की मस्त सुसाट. हा बघा, हा रोड अगदी तयार आहे. मला वाटतं ब्रिज सुरू व्हायची म्हणजे ब्रिज पूर्ण व्हायची वाट बघत आहेत. हा पण डायव्हर्जन आहे, तिथे पण 10 मिनिटं फुकट जातात. जर वरच्यावरून डायरेक्ट गेलं तर 2 मिनिटात पास होऊ आपण. चला, तो डायव्हर्जन समाप्त. स्विच टू टाइम लॅप्स. बरोबर आता 9:09 झाली आहेत. माड क्रॉस केले. माड क्रॉस केल्यानंतर डाव्या बाजूला आता हा एक नवीन CNG पंप झाला आहे. माझ्या CNG पंपच्या व्हिडिओमध्ये हा CNG पंप मी कवर केलेला आहे, पण फिजिकली स्वतः मी आत्ता हा कवर करतो आहे. याचं नाव आहे शिव पेट्रोलियम. आणि पाहू शकता आता बऱ्यापैकी लाईन लागलेली आहे इथे. आज 9:16 झाली आहेत आणि आपण ह्या आता टोल नाक्याला पोचलो आहे. मागे हॉटेल स्वाद होतं, ते विचारलं तर ते बंद होतं. आता पुढे कुठलं हॉटेल मिळतं का बघूया. हा चांदवेचा टोल नाका इथे. हा बघा, या टोल नाक्याच्या पुढेच इथे मी हॉटेलजवळ थांबलो आहे. हॉटेल कृष्णा. चहा पितो मस्तपैकी, फुल चहा घेतलेला आहे. तर मित्रांनो 9:48 झालेत
नाश्ता झालेला आहे माझा, आता चहा पण झालेली आहे. चला तर मग आता आपण पुढच्या प्रवासाला लागूया. आता बरोबर 9:55 झालेत आणि आपण आता पोलादपूरला पोचलो आहे. आपण जो थांबलो होतो तो चांदवे खुर्दाचा टोल नाका. दहा वाजून 5 मिनटं झालेत. आपण कशोडी बोगद्याजवळ पोचलो आहे. दोन्ही बोगदे बहुतेक सुरू झालेले आहेत. डाव्या बाजूच्या बोगद्याला मस्तपैकी वारली पेंटिंग केलेलं आहे. गाड्या का स्लो झाल्या आहेत, काय खड्डे आहेत त्यामुळे का असावं बहुतेक. चला आता आपण कशेडी बोगद्यामध्ये एंटर करूया. मस्त पेंटिंग वगैरे बघून घ्या. एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे काही ठिकाणी पेवमेंट अगदी व्यवस्थित आहे, म्हणजे तिथे गाडीला जास्त जर्क बसत नाही. पण काही ठिकाणी पेवमेंटचं सरफेस इतकं खराब झालं आहे की त्या खडीमुळे अगदी खडबड खडबड गाडी चालते आणि गाडीच्या टायरचा आवाजही खूप येतो, जो तुम्हाला व्हिडिओमध्येही ऐकायला येईल. बरोबर 10:24 झाले होता आणि आपण आता खेडला पोचलोय. हा खेडचा जगबुडी नदीवरचा ब्रिज आपण क्रॉस करतोय. दहा वाजून 26 झालेत आणि आता भोसले घाटाला सुरुवात होईल. उजव्या बाजूला आहे खेडचं रेल्वे स्टेशन. तर मित्रांनो आता 10:50 झाली आहेत. आता परशुराम घाटाला इथून सुरुवात होईल. मी फोन चार्ज नव्हता केला त्यामुळे फोनची बॅटरी संपली होती. थोडा वेळ थांबून मी ती चार्ज केली आणि आता हा परशुराम घाटाचा पुढचा टाइम लॅप्स आपण रेकॉर्ड करूया. तर मित्रांनो 10:53 झाली आहेत. आपण आता परशुराम घाट उतरलोय. तर हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया आणि पुढच्या भागात आता आपण श्री भगवान परशुरामांच्या मंदिरातच भेटूया. या अपडेट्सच्या 2 भागात मी थोडीशी वेगळी मेथड अप्लाय केली होती, जेणेकरून आपल्याला सगळ्या डायव्हर्जन्सची व्यवस्थित आयडिया येईल. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया लाईक बटनला हिट करा आणि आपले चॅनल ट्रॅव्हल व्हिडिओला सबस्क्राईब करा. Keep watching our channel and thanks for watching.